हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज एक आपण प्रश्न घेऊया. मॅम, माझं वय 25 आहे. मी BCom ग्रॅज्युएट आहे, पण जॉब नाही मिळत. काय करू? आता पहिली गोष्ट, जॉब मिळत नाही त्याला काहीतरी कारण असणार आहे. कारण काय आहे? पहिली गोष्ट, तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे म्हणून तुम्ही त्याच्या मागे लागला असाल. गव्हर्नमेंट जॉबची संख्या कमी झालेली आहे. स्किल नसेल किंवा बँकेचे जॉबला वगैरे तुम्ही गेलात, तुमची तयारी चांगली झालेली नसेल पेपरसाठी, त्यामुळे तुम्ही प्रयत्न केलात तरी तुमचं सिलेक्शन झालं नसेल आणि सेटल झालं नाही लाईफमध्ये म्हटल्यावर पुढे लग्न नाही, सगळं उशिरा होत जाते. पण एक लक्षात ठेवा, नो जॉब म्हणजे नो लाईफ असं नाही. जॉब मिळाला नाही तर आपण दुसरं काहीतरी करू शकतो. ह्याच्याकडे विचार केला का तुम्ही? पहिल्यांदा विचार करा. जॉब मिळाला नाही म्हणजे जीवन संपलं नाही. पुष्कळ काही करण्यासारखं आहे. मग मी काय करणार आहे? मी काहीतरी सेल्फ स्टार्टअप करू शकतो का? मी सर्व्हिस प्रोव्हायडर होऊ शकतो का? पहिली गोष्ट म्हणजे स्वतःवरची नेगेटिव्हिटी काढून टाका. नाही, मी काही कामाचा नाहीये, मी काही कमवत नाहीये, वडिलांचे पेन्शनमधनं खातो पितो. नाही, नेगेटिव्हिटी काढून टाका. आज माझ्याकडे जॉब नाहीये, पण मी उद्या काहीतरी करू शकतो. आणि हे आधी विचार करायचा, आधी स्वतःकडे बघा, मला काय करायचं आहे, माझे काय प्लस पॉइंट्स आहेत, स्ट्रॉंग पॉइंट्स काय आहेत. मला बसून करायचं काम आवडते, मला हिंडून फिरून करायचं काम आवडते का माझ्याकडे काही कला आहेत, स्किल्स काही स्किल्स आहेत माझ्याकडे, किंवा मी आणि काही स्किल्स मिळवायला पाहिजेत का? हे सगळं आधी निवांत शांतपणाने बसून विचार करा. हे तुम्हाला शांतपणा यायला पाहिजे, ते तुम्ही जरा स्वतःवर प्रेम करायला यायला पाहिजे आणि स्वतःबद्दलची नेगेटिव्हिटी काढून टाका. नाही, मला काही समय, मी नालायक आहे, मला अमुक येत नाही, काय, सगळं स्टॉप करा. आणि माझ्याकडे काय आहे किंवा मला काय करायचं आहे, मला हिंडून फिरून करायचं काम आवडते का बसून करायचं काम आवडते, हा आधी विचार करा. आणि ती आपली आवड आपलं करिअरमध्ये आणायचं विचार करा. आता तुम्ही BCom आहात म्हणालात, मग तुम्हाला मार्केटिंगमध्ये आवड आहे का? तुम्हाला हिंडायची फिरायची लोकांना भेटायची आवड असली तर मार्केटिंग योग्य आहे. त्याच्याशिवाय आणि किती, हल्ली तरी तुमची जनरेशन कम्प्युटरची जनरेशन आहे, कितीतरी गोष्टी आहेत. ते डिझायनिंग आहे, अकाउंटिंग आहे, कम्प्युटर अकाउंटिंग आहे, खूप गोष्टी आहेत. एकदम तुम्हाला जॉब मिळाला नाही तरी, कुठे पार्ट टाइम जॉब मिळाला तरी, कुठे हिशोब ठेवायचा हे जावा, आधी हरकत नाहीये. जॉईन व्हा, स्वतःला डेव्हलप करा. किंवा आपल्याला काही ते अजूनही ज्ञान मिळवायचं आहे. फॉरेन लँग्वेजेस, हे बघा, फॉरेन लँग्वेज आल्या तरी मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये वगैरे जॉब मिळायला सोपं जाते. तर आपल्याला करायचं का?
आधी स्वतः निश्चय करा. जॉब मिळत नाही म्हणजे कोणी आपले घरात येऊन जॉब द्यायचे दिवस गेलेत. आता ते दिवस नाहीयेत आणि सगळ्यांना काही गव्हर्नमेंट जॉब मिळणं हे शक्य नाही. आणि कॉम्पिटिटिव्ह परीक्षांसाठी वर्ष घालवणं, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष सुद्धा, हे काही मला तरी योग्य वाटत नाही. एखाद वर्ष घालवा, हरकत नाहीये. मग कुठेतरी जॉबला लागा तुम्ही आणि तिथून मग प्रयत्न चालू ठेवा, हरकत नाहीये. पण एवढ्याली वर्ष, मग 10 वर्ष तुम्ही घालवली, जॉब मिळाला नाही, मग पुढे काय करणार? त्याच्यापेक्षा आधी काहीतरी स्वतःचं सेटअप चालू केलं असलं तर 10 वर्षात कुठेपर्यंत आलं असतं, हा विचार केलात का? किंवा तुमच्याकडे स्किल्स काय आहेत? तुम्ही ओके BCom झालेला आहे तरी तुम्हाला योगा येते, तुम्ही काही स्पोर्ट्स तुमचे चांगलं आहे, ते तो विचार करा ना. तेच काहीतरी करा, प्रावीण्य मिळवा, तेच पुढे जावा. हरकत नाही. असं काही नाही मी BCom झालेला आहे म्हणजे मला अमुकच करायला पाहिजे, तमुकच कराय, बँकेतला जॉब मला करायचा आहे, असं करून चालते का? किंवा एवढं तुम्हाला नाही तर करायचं आहे ते त्या परीक्षांची अगदी एवढी तुम्ही तयारी करा, कुठल्याही परिस्थितीत तुमचं सिलेक्शन व्हायला पाहिजे. एवढं स्वतःला ते प्रावीण्य मिळवा. नाही तुम्हाला टीचिंग आवडते, क्लासेस घ्यायला लागा. ते क्लासेसचं करता करता तुमचं आणि काही तुम्हाला करायचं असलं की त्या परीक्षांची तयारी करा. साईड बाय साईड ॲटलिस्ट तुमचे खर्चापुरतं तरी तुम्हाला पैसे मिळायला लागतात. फ्रीलान्सिंग, तुमची आधी आवड निर्माण करा. कशात मला तर आधी समजून घ्या, मला काय आवडते, त्याचे प्रमाणे पुढे जावा. 25 वर्ष म्हणजे तुम्ही काही खूप वर्ष झालेली नाही. कितीतरी लोकांना 30 नंतर 35 नंतर नोकऱ्या लागलेल्या आहेत. त्यामुळे आधी तुमचे मनात काहीतरी नेगेटिव्हिटी आहे, निराशा आहे, ती काढून टाकायची पहिली गोष्ट. काही आपल्याला नवीन अटेन करायचं असलं तर करा, कोर्स करा. नवीन कितीतरी कोर्स आहेत, काहीतरी करा. तर करताना हवं ते स्वतःचं छोटंसं काहीतरी चालू करा. उद्या तर मोठं झालं की तुम्ही पुढे जाऊ शकता. किंवा कुठेही तुमचं ओके कम्प्युटर चांगला आहे, कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये इन्स्ट्रक्टर म्हणून जावा. त्याच्याबरोबर तुमचं काय आहे, तुम्हाला बँकेतच जायचं आहे, बँकेच्या परीक्षांची तयारी करा. पण रिकामं बसू नका. जॉब कधी मिळतो म्हणून घरी येऊन घेऊन जायचे दिवस संपले. ते काही आता दिवस येणार नाहीत. आपण स्वतः काहीतरी हालचाल चालू ठेवायला पाहिजे. एडिटिंग येते का? व्हिडिओ एडिटिंग करणारे लोक, गरज असते लोकांना, त्यांना मदत करा. काहीतरी स्वतः इन्कम मिळवायचं बघा, तर खूप महत्वाचं आहे. मग त्याच्याबरोबर आणि काहीतरी स्वतःला व्हॅल्यू ॲड करत जावा. व्हॅल्यू ॲड करायचं म्हणजे नवीन काहीतरी आपण ज्ञान मिळवत जायचं. आज मार्केटात कशाची गरज आहे तर बघा. त्यामुळे नुसतं बिलकुल बसू नका. बिझनेस आवड आहे तुमची, ऑनलाईन ऑफलाईन कुठलाही बिझनेस चालू करा. BCom आहात तुम्हाला, मग काय बुक कीपिंग वगैरे सगळं खूप गोष्टी येत असणार. आधी कुठेतरी काहीतरी चालू करा, स्वतःचं चालू करा. किंवा कुठे पार्ट टाइम का होईना लागा कामाला. आणि त्याचे नंतर तुम्हाला काही कॉम्पिटिटिव्ह परीक्षा वगैरे करायच्या असल्या की
त्याचा करा. ट्रेनिंग घ्यायचं असलं की ओके, 1 वर्षभराचा टाइम द्या. 1 वर्षभर मी हे ज्ञान मिळवणार आहे, मग मी चालू करणार आहे. बिलकुल मात्र गप्प बसायचं नाही, काहीतरी इमिडिएटली चालू करायचं. आणि वय वर्ष 25 म्हणजे काही वर्ष तुमचं वय निघून गेलेलं नाही, अजूनही करण्यासारखं खूप आहे. विश यू ऑल द बेस्ट. हॅव ए गुड डे.